नमस्कार बालदोस्तांनो, मराठी बोधकथा ऐकूया. कथेचे नाव कोल्हा आणि करकोचा. गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. भेटूया एका हुशार कोल्ह्याला आणि करकोचाला. सर्वप्रथम पीके's लर्निंग या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि गोष्टींचा आनंद घ्या. एक कोल्हा आणि एक करकोचा दोघेही मित्र होते. येथे करकोचा म्हणजेच बगळा. दोघेही खूप हुशार होते, पण त्यातल्या त्यात कोल्हा थोडा धूर्त लबाड होता. पण करकोचाही कमी नव्हता, तोही हुशार होता. ते कसे ते पाहूयात. एके दिवशी कोल्ह्याने त्या बगळ्याला दुपारच्या जेवणासाठी घरी बोलावले. त्याने त्याच्यासाठी खास सूप तयार केले. पण त्याने काय केले, ते सूप एका उथळ ताटामध्ये वाढले. पण बगळ्याची चोच तर लांब होती आणि त्यामुळे त्याला त्या ताटातून सूप पिणे शक्यच नव्हते. त्यामुळे बिचारा बगळा उपाशीच राहिला. त्याला काही खाताच आले नाही. लबाड कोल्ह्याला गंमतच वाटली, पण त्याने बगळ्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या समोरील सगळं सूप पटकन संपवून टाकले. बिचारा बगळा उपाशीच राहिला आणि त्याला वाटले की कोल्ह्याने त्याला मूर्ख बनवले आहे. बगळ्याला थोडे वाईट वाटले, पण तरीही तो शांत राहिला आणि म्हणाला, ठीक आहे, या खाद्यपदार्थांबद्दल धन्यवाद कोल्ह्या. आता उद्या दुपारच्या जेवणासाठी तुला माझ्या घरी यायलाच पाहिजे. बगळा अतिशय शांतपणे म्हणाला. तो चिडला नाही की रागावला नाही, पण त्याला वाईट मात्र वाटले होते. आणि कोल्ह्याला धडा शिकवण्यासाठी बगळ्याने एक मनोमन योजना देखील आखली होती. दुसऱ्या दिवशी बगळ्याने कोल्ह्याला जेवणासाठी बोलावले होते. त्यासाठी बगळ्याने देखील छान तयारी केली. त्याने कोल्ह्याला स्वादिष्ट असे सूपही तयार केले. त्याने अतिशय गोड स्वरात कोल्ह्याचे स्वागत केले. त्याला बसण्यासाठी आसन देखील दिले. कोल्हा तर त्याचे वागणे पाहून अतिशय खुश झाला होता. पण बगळ्याने ह्यावेळी त्याने बनवलेले सूप एका अरुंद तोंडाच्या घागरीत वाढले. चित्रात दाखवल्याप्रमाणे बगळा म्हणाला, मी तुझ्यासाठी बनवलेल्या जेवणाचा तू मनापासून आनंद घे. आणि त्यानुसार बगळ्याने देखील सूपचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. बगळ्याने सहजपणे आपली लांब चोच घागरीत घालून सूप प्यायला सुरुवात केलेली होती. पण कोल्हा मात्र केवळ त्या घागरीकडे पाहत होता, कारण कोल्हा काहीही खाऊ शकत नव्हता. त्याचे तोंड घागरीच्या आत पोहोचू शकत नव्हते. आता मात्र कोल्ह्याला राग आला. कोल्हा रागाने म्हणाला, तू माझी चेष्टा करायचा प्रयत्न करत आहेस का? मला तुझ्याकडनं ही अपेक्षा बिलकुल नव्हती. असं आलेल्या पाहुण्यांचा अपमान करणे योग्य आहे का? कोल्ह्याला खूप भूक लागली होती, त्यामुळे त्याची चिडचिड देखील होत होती. त्याचे बोलणे ऐकून बगळा शांतपणे म्हणाला, तू माझ्याशी जसा वागलास ना, मी फक्त तुझ्याशी तसाच वागत आहे, किंवा तुझ्या वागण्याचे हे उत्तर समजतो. त्याचे बोलणे ऐकून कोल्ह्याला आपलीच लाज वाटली. त्याला आपली चूक समजली आणि आपल्या वागणुकीबद्दलही त्याला वाईट वाटले. कोल्हा आता मात्र हळूच म्हणाला, अरे, मला माझी चूक समजली. मित्रा, मला माफ कर. कारण बगळ्याला काल किती वाईट वाटले असेल हे कोल्ह्याला आत्ता जाणवले होते. कोल्हा पुन्हा म्हणाला, मित्रा, मला माफ कर. मला माझ्या वागणुकीची लाज वाटली. मी पुन्हा अशी चूक कधीच आणि कुणासोबतही करणार नाही. आता मला समजले आहे की
दुसऱ्यांनी आपला आदर करावा त्यासाठी आपण तसे वागावे लागते. आदर हा कमवावाच लागतो, तो असा सहज मिळत नाही. कोल्ह्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. जेव्हा कोल्ह्याला आपली चूक लक्षात आली तेव्हा बगळ्यानेही त्याला मोठ्या मनाने माफ केले. परंतु तो म्हणाला, ठीक आहे, पण नेहमी लक्षात ठेव, मी तुला माझा अपमान करू देणार नाही. आणि त्यापुढेही ते चांगले मित्र बनून राहिले. त्यानंतर कोल्ह्याने कधीही असा लबाडपणा कोणासोबतही केला नाही. अशा प्रकारे आपल्या हुशारीने बगळ्याने कोल्ह्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. ती देखील शांतपणे न भांडता. काय मग मुलांनो, मला सांगा, बगळ्याची आणि कोल्ह्याची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? हो परिराणी, गोष्ट आम्हाला खूप आवडली. चला तर सांगा, ह्या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात? हो, जर तुम्ही इतरांशी वाईट वागलात तर तुमच्यासोबतही तेच घडेल. नेहमी इतरांना तोच आदर द्या जो तुम्हाला स्वतःसाठी पाहिजे असतो. हो, आणि परिराणी, कृती करण्यापूर्वी विचार करा, कारण त्यामुळे कधी मैत्री तुटू शकते. आणि आम्ही हुशार बगळ्याकडून हे शिकलो की आपण नेहमी स्वतःला महत्त्व दिले पाहिजे. शांतपणे आणि हुशारीने आपल्याच आत्मसन्मानाचे आपण स्वतःच रक्षण केले पाहिजे. हो, अगदी बरोबर मुलांनो. म्हणूनच तुम्ही हुशार मुले आहात. नेहमी इतरांशी चांगले वागण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ते देखील तुमच्याशी आदराने आणि चांगले वागतील. मीनू, तूही बरोबर बोललीस. बगळ्याप्रमाणे नेहमी आपण स्वतःला महत्त्व दिले पाहिजे. नाहीतर कुणीतरी चिडवले, काहीतरी बोलले म्हणून कधी स्वतःला कमी लेखायचे नाही. कारण आपल्याला स्वतःचा सन्मान जपता आला नाही तर बाकीचेही आपल्याला सन्मान देणार नाही. गोष्टीचे तात्पर्य असे की तुम्हाला जशी वागणूक इतरांकडून हवी असते तशीच ती तुम्ही इतरांना द्या. आणि आपला स्वाभिमान नेहमी जपा आणि त्यासाठी प्रयत्नशील राहा. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ, ही गोष्ट तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.